नीट तोडा ना. गप काय पानं राहत. भाऊजी चहा. नंतर उघडते. आओ चहा. थँक्यू. दे बाई मला दे आधी. वा 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 थँक्यू. चहा घे रे. घे. मम्मी पप्पा काका काकू यश आजी सगळ्या लवकर. नपूर सगळ्या आउटसाइडलाच आहे. किती ओरडतेस? अगं नाही नाही ते मी एक्साइटमेंट मध्ये बोलून गेले ग. सॉरी 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 सॉरी. तुम्ही आजचा पेपर वाचलात का? नकटू पेपर आल्या आल्या तू घेऊन पळून गेलीस. अगं पण काय आलंय ते तर सांगशील का नाही? आजच्या पेपरला ना निलेशचा फोटो आणि इंटरव्ह्यू आलाय आणि हेडलाईन पण काय भारी आहे. लेखन अभिनय आणि दिग्दर्शन या त्रिकोणी भूमिकेची सांगड घालून लोकांचं मनोरंजन करणारा त्यांना हसवणारा हरहुन्नरी कलाकार निलेश साबळे. हे बघ. अगं बाई किती छान ग. आणि काय गोड दिसतोय ग तो. बघू बघू भारी ना. अगं भारी काय लय भारी आहे. मेहनत केली की त्याचं यश मिळतच ना ते असं. नाही नाही विजय, नुसती मेहनत करून यश मिळत नाही. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सांगड घालावी लागते. नुसतीच मेहनत करून जर यश मिळालं असतं तर एखादा गवंडी बिल्डर नसता का झाला. त्यामुळे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. मेहनत कुठे करायची, कशी करायची, कितपत करायची हे मार्गदर्शन त्याला दिलं एका उत्तुंग व्यक्तिमत्वाने आणि ते सुद्धा नवनवोन्मेषशाली पद्धतीने. आणि ती व्यक्ती म्हणजे अस्मादिक. अच्छा म्हणजे कोण? मी. नाही आणि आता मला असं वाटतं की त्याच्याकडे आता पर्याय नाही. गुरु म्हणून माझं नाव त्याला घ्यावंच लागेल. वा. हा. सगळ्या जगाला मार्गदर्शन करा स्वतःच्या लेकराला सोडून. कुठे मेहनत घ्यायची ना ते कळतं मला. हे बघा वहिनी दादा, अरे काय एवढी गोड बातमी कळली आहे. हे भांडणं करून वातावरणात कडवटपणा का आणताय तुम्ही? मी काय म्हणतो, आता उलट आपल्याला भूषण वाटायला हवं की आपला निलेश फक्त आपलाच नाही तर अख्ख्या जगाचा लाडका झालाय, जगात प्रसिद्ध झालाय. हा काका बरोबर बोलताय तुम्ही. मुलींना तर तो खूप आवडतो. म्हणजे मुली वेड्या आहेत त्याच्यासाठी. माझ्या एका गर्लफ्रेंडला तर खूपच आवडतो. एका गर्लफ्रेंडला म्हणजे अशा किती गर्लफ्रेंड्स आहेत रे तुला? 3. 3? एवढ्या? आजकाल मुलींना चॉईस नाही राहिलाय. बोला म्हणजे गुडमुड्यालाच बोला तुम्ही. आज निलेश टीव्हीवर दिसतो म्हणून त्याचं कौतुक होतंय. माझ्या लेकराला येऊ द्या बिग स्क्रीनवर, त्याचं टॅलेंट दिसेल. ते टॅलेंट फक्त या माऊलीला माहिती आहे. प्रॉब्लेम तोच आहे, त्याच्यातलं टॅलेंट फक्त तुलाच माहिती. पण काय म्हणा, निलेश टीव्हीवर झळकला ना खूप बरं वाटतं. आता गाडी बंगला आणि चांगली चांगली स्थळं याचा तुटवडा नाही त्याला. हा मी काय म्हणतो दादा, आता निलेशचा स्ट्रगल पण बऱ्यापैकी संपलाय. आता आपण आपल्या नक्टूसाठी त्याच्याकडे विषय काढायला काय हरकत आहे ना? हा नाही हा पप्पा. का? निलेश माझा मित्र आहे आणि मला मित्राबरोबर अजिबात लग्न नाही करायचं. हा आणि तसंही त्याच्या पाठीमागे आता खूप मुली लागल्यात. मग माझा जळफळाट होईल. नाही 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 नकोच. काय हे टीव्हीचं खूळ निघालंय. सगळे आपले त्याच्या पाठीमागे धावतात. मी काय म्हणते नुपूर, तू पण जा ना टीव्ही मध्ये. म्हणजे सगळी मुलं तुझ्या पाठीमागे पळतील. काही या आयांची. अगं मला काय तर टीव्हीत जायला. आणि मला जर तुम्हाला टीव्हीत पाठवायचं असेल ना तर तुम्हाला स्वतःला चॅनल उघडायला लागेल. मला कोणी नाही घेणार. एक मिनिट, मला आई साहेबांचं म्हणणं पटतंय. म्हणजे नुपूर जर खरंच टीव्हीवर गेली तर तिला नक्कीच चांगली चांगली स्थळं येतील ना. ओके ठरलं, आपण एक चॅनल काढायचं स्वतःच. साधारण किती खर्च येईल? 300 रुपये. बस एवढंच. ओके आपण 10 चॅनल्स काढू स्वतःची. पण एवढ्या स्वस्तात होईल ना? मग पप्पा आपल्याकडे डिश तर आहेच ना. 300चा रिचार्ज करायचा, कस्टमर केअरला फोन लावायचा आणि सांगायचं कोणतं चॅनल ठेवायचं आणि कोणतं काढायचं आहे. ते सिंपल आहे ना यार. व्हॉट? काय झालं? व्हॉट हॅपन्ड? ते लोखंड घे आणि माझ्या नजरेसमोरून चालतं वा. व्हॉट? विजू चहाची टपरी वगैरे उघडलीस की काय? सारखा काय चहा करतेस? अहो आपला चहा झालाय, चंदू भाऊजींचा कुठे झालाय? व्यायाम करतात ना ते योगासनं. बरं वहिनी मी काय म्हणते, मला ना आई साहेबांचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपली नकटू टीव्हीवर दिसली की छान होईल ना सगळं. स्थळं येतील तिच्यासाठी. मलाही पटलंय आई साहेबांचं बोलणं. हो ना. मग मी काय म्हणते, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत, टीव्हीतलं कोणीतरी ओळखीचं असेलच ना. आपल्या नकटू बद्दल सांगून बघा ना. चिक्कार ओळखी आहेत माझ्या. पण
आता ती लोक मला ओळख देतील की नाही सांगता येत नाही. का? म्हणजे कसं आहे ना विजू, माणूस एकदा टीव्हीत गेला ना की माणसातून निघून जातो अगं. ते खोटं जगच त्याला खरं वाटायला लागतं. आणि मग अशा खोट्या माणसांशी मीच कनेक्शन तोडून टाकलेले आहेत. छे, नको तशी माणसं मला. का? तुमच्यासोबत असं काही झालंय? माझ्यासोबत कसलं काय होणार आहे? आणि कुणाची हिंमत आहे मला काय करायची? ही सत्य परिस्थिती आहे ग इंडस्ट्रीची, मला ठाऊक आहे सगळं. त्या आल्या हर हायनेस ऑफ वसई. हा, कुठे होतात बाईसाहेब? काय आहे की नाही? उशीर किती झालाय? उशीर झाला? अहो वहिनी, काय झालं माहितीये का, माझ्या भाचीचं लग्न ठरलंय ना, मुलाकडचे आले होते, घरात नुसता गोंधळ चाललाय बघा, म्हणून उशीर झाला. ती काळी झिपऱ्या केसांची अडखळत अडखळत बोलणारी बोबडी? हो तीच. हो म्हणजे आता नाही तशी बोलत ती, चांगलं बोलते आता. कधी ठरलं ग लग्न आणि कसं ठरलं? हा शेवटचा प्रश्न करेक्ट विचारलास तू. टीव्हीवर गेली होती गाण्याच्या कार्यक्रमात. गाण्याच्या कार्यक्रमात? कसं गायली असेल अडखळत अडखळत? अहो गायला नाही, काय बघायला गेली होती. ते प्रेक्षकामध्ये जातात का नाही तसं. मग काय एकदा दोनदा मानवर करताना, टाळ्या वाजवताना दिसली की टीव्हीवर. बघितले का पोराना, पसंत पडली, डायरेक्ट मागणीच घातली बघा तिला. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही पण पाठवा की नुपूरला. तिला एखादा पोरगा बघेल की टीव्हीवर आणि लग्न ठरलंच म्हणून समजा. मला हे अजिबात पटत नाही. असं कसं लग्न जमू शकतं यार? हे बघ, तुला पटो नाही तर न पटो, तू नुपूरला टीव्ही मध्ये घालावस बस. आई, टीव्ही मध्ये घालायचं, नर्सरीत घालायचं नाही, इतकं सोपं नसतं ते. ते मला काही माहित नाही. तू नुपूरला टीव्ही मध्ये आणायचंस म्हणजे आणायचंस. मग ते त्यासाठी तू काही कर. नाही, कोणाला काही करायची गरज नाही आहे. मी ऐकलंय सगळं. मी टुपूरला टीव्हीवरती आणणार. हा, मी नुपूरला टीव्हीवरती आणणार. ओळख आहे माझी. अहो राहू द्या ना, नको त्या वेळेला मस्करी नका बरं करत जाऊ. मस्करी नाही करत आहे, खरोखर ओळख आहे माझी. माझा मित्र आहे तिकडे. वाटल्यास फोन करतो. फोन दे तुझा. बाबा तुम्ही मला नंबर सांगा, मी लावतो. मला काय कळत नाही. आणतो फोन. लॉक उघडून दे. अंगठे बहादर. अरे प्रशांत. कोण? राम खिलावन. राम खिलावन? तो त्याचा स्पॉट बॉय असणार. स्पॉट बॉय म्हणजे ते असतं ना, पाणी वगैरे द्यायला मदतीला. बोला बोला. हा हाँ हाँ, राम खिलावन जी वो साहब को फोन दो, प्रशांत साहब को. रॉन्ग नंबर है? अरे रॉन्ग नंबर पर फोन उचलता कशाला? युजलेस. पण आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपण प्रयत्न करायचे. प्रयत्नांती परमेश्वर. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. द्या माझ्याकडे, मी लावतो फोन. द्या. बापाला शिकवतो. हे बघ, नेहमी लक्षात ठेव, माशाला पोहायला आणि बापाला फोन करायला कधीच शिकवायचं नाही. हा हा, आता असणार 0. एक एक एक. हॅलो. हॅलो, अरे निलेश, मी बोलतोय. अरे काका नमस्कार, कसे आहात? मी मस्त आहे. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? अरे म्हणजे काय, तुझा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आम्ही हसतोच आहोत. बरं, घरातले सगळे कसे आहेत? व्यवस्थित व्यवस्थित. नुपूरचं काय झालं का हो पुढे? ऍक्च्युली खरं सांगू का, त्यासाठीच फोन केला होता. ऐक ना, नुपूरला ना टीव्हीत यायचंय. तिला टीव्हीत यायचंय? आपण ती इकडे येऊन काय करणार आहे? नाही, ती काहीच करणार नाही. कसं आहे निलेश, ती जर टीव्हीत दिसली ना तर कोण ना कोणतरी तिला बघेल ना आणि लगेच मागणी घालेल. नाही, तुमचं बरोबर आहे, पण माझ्या कार्यक्रमात सेलिब्रिटी कलाकार येतात आणि त्यांची मी मुलाखत घेतो आणि आमचे कलाकार स्किट करतात तिकडे. ती काय करेल तिकडे? तिला प्रेक्षकांमध्ये बसव ना. हा नाही, माझी काही हरकत नाहीये, पण प्रेक्षकांमध्ये बसून मग हसावं लागतं, टाळ्या वाजवाव्या लागतात तिकडे. अरे हो, करेल ना, मी आहे ना. फक्त ना सारखा सारखा तिच्यावर कॅमेरा मारा. बरं ठीक आहे, मी असं करतो, आमचं शूटिंग उद्या सकाळी 7 वाजता. तिला जमेल का? म्हणजे काय, जमेल ना, मी आहे ना. ठीक आहे, पाठवा तिला, मी वाट बघतो. ओके बाय. अप्रतिम, भीषण, बकासूर. काय नुपूर, तुझा प्रॉब्लेम वेगळा आहे. काय होतं ना, तू एकतर ह्या टोकाचं करतेस किंवा ह्या टोकाचं करतेस. सटल कर ना माझ्यासारखं. मी तुला आता हसून दाखवतो बघा कसं.
आणि टाळ्या पण मध्ये मध्ये वाजवायच्या. म्हणजे कसं बघा, पहिल्यांदा असं आणि आपल्यावर जर कॅमेरा यायचा असेल ना तर टाळ्या वर वाजायच्या. म्हणजे बघा असं असं करायचं. एकदा करून दाखव बघू. व्हेरी गुड. क्या बात आहे. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळं छान जमलेलं आहे. आपलं काम नक्की होणार. प्रॅक्टिस करत राहा. पण काका, मला ना तिथे प्रेक्षक म्हणून नाही जायचंय. नकटू बाळा, तुला लग्न करायचंय ना, मग त्यासाठी टीव्हीवर जाऊन आधी फेमस व्हावं लागेल. चला चला चला. शैलवंच, चंदू भाऊजींनी फोन केला होता निलेशला, नकटूला टीव्हीवर येता येईल का म्हणून परमिशन मागायला. आता आपली नकटू टीव्हीवर दिसणार म्हणजे सगळं चांगलं होणार. खरंच तू म्हणतेस तसं सगळं छान होईल. माझा फोन पाहिलास का? मला सापडत नाही. तुझा मला काय माहिती कुठे आहे. असेल रूम मध्येच ना. अगं रूम मध्ये बघितलं पण नाही सापडते. नीरज, तू आज सकाळी तुझ्या बाबांना फोन दिला होतास ना, तो परत घेतला होतास त्यांच्याकडून? नाही नाही, करेक्ट आहे तुझं. मी बाबांकडून फोन घेतलाच नाहीये परत. बरं मला सांग, बाबा कुठे आहेत आता? बाहेर गेलेत ते. आता काही खरं नाही. आई, तुम्हाला टेन्शन देऊ नकोस. बाबा फोन विकणार नाहीत ना? आई, माझे खूप महत्वाचे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यात. सगळं माझ्या फोन मध्ये आहे का असं? नाही नाही, तू काळजी करू नकोस. हा, जयंता भाऊजी असं काही नाही करणार. तुला खरंच असं वाटतंय विजू? हो, म्हणजे मला असं वाटतंय त्यांनी असं काही करायला नकोय. म्हणजे नाही करणार ते असं काही. हॅलो प्रशांत, कोण दामोदर राव? डायरेक्ट स्वर्गात फोन लागला की काय? आजकाल तर नेटवर्क सॉलिड झालं. अरे हा बोला सासरे बुवा, काय म्हणता? कसं वरती एकदम सगळं मस्त. हॅलो हॅलो, कट केलं. सासरे बुवा रागावले वाटतं. पण मी पण आता रागवलोय. मगापासून फोन एक धड लागत. फोन आणलाय हा नीरजने अमेरिकन आपटून टाकून. नाही पण थांब, तुला एक शेवटची संधी देणार आहे मी. पण आता जर लागला नाही ना बरोबर तर आपटणार. मग तुझं रामनाम सत्य होणार. राईट. काय नंबर होता तो? 9869222222 वाजतंय. आला. हा, हॅलो, कोण? प्रशांत? हा, कोण बोलताय? अरे तू कोण बोलतोय ते सांग. प्रशांत बोलतोय का? अरे बोलतोय. कोण बोलतोय? अरे प्रशू, शांतू, ओळखलंस का मला? अरे काय तू किती नंबर बदलतोस? अरे मी जयू, युतू. आलं का? आठवलं का? आपण एकाच क्लासात बसायचो आणि तू एकदा मला विचारलं होतंस, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि मी तुला म्हटलं होतं काय पिणं असतं ते टेबलावर मिळतं. आठवलं ना? हा बरोबर. अरे तू आहेस कुठे? हा, अरे किती वर्षांनी फोन केलास तू? बरं मला सांग, काम काय काढलंस? अरे काय माहितीये का, माझे पुतणी आहे नुपूर. हा मग? तर तिला जरा टीव्हीवर यायचंय अशी. म्हणजे तिची इच्छा नाही, आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे तशी. तर तू जरा टीव्हीवर असतोस ना काहीतरी करत, मग जरा बघ ना तिच्यासाठी प्लीज. बर हे बघ काही काळजी करू नको. हे बघ, आणि आपणही बऱ्याच वर्षात भेटलो नाही, बरोबर की नाही? तू एक काम कर, तू तुझ्या तयारीला लाग, मी येतोच. ओके, ये तू. मग आपण एका क्लासात बसूया तुझा. हा येतो डोंट वरी. बाय. वाचलास तर? अरे यार, बाबा कुठे गेलेत? माझा फोन घेऊन गेलेत. तुला काय झालं हसायला आणि टाळ्या वाजवायला? माझा फोन घेऊन गेलेत बाबा. नाही, तुला बरंच वाटलं असेल ना माझा फोन घेऊन गेलेत ते. एक्सक्यूज मी तुला नाही काय हसत आहे. मी माझी प्रॅक्टिस करतेय. काय झालं? हा नीरज, नीरज प्लीज आम्हाला डिस्टर्ब करू नका. आणि तो फोनचं जे काय तुमच्या बाप बेट्यांचं ना ते बाहेरच्या बाहेर मिटवा. हा, आम्हाला तर तालमीला वेळ द्या. तालीम? रिहर्सल. ओके. बरं ऐक नुपूर, जरा मला हसून दाखव. क्लासिक कातील, एकदम कातील. हो नाही, व्यवस्थित छान असंच पाहिजे तिकडे. बरं आता अत्यंत महत्वाचं म्हणजे टाळ्या वाजवता वाजवता इमोशनल व्हायचं. मी तो दाखवतो कसं काय ते. ओ माय गॉड, काय झालं तुम्हाला? नॅचरल वाटलं ना?
असं आहे असं करायचं कळलं आणि जास्त इमोशनल व्हायचं नाही. खूप इमोशनल झालं की एक वेगळं टेन्शन दिसतं जसं आपल्या नीरजच्या चेहऱ्यावर आहे. हे त्याचा चेहरा घेऊन ये आणि काय हे बघ असं नाही कळलं व्यवस्थित. ओके चलो सुरू कर चला. ओके. क्या बात असं इमोशनल व्हायचं. पण काका तिकडे ऑडियन्स मध्ये खूप लोक असतील ना हा मग मी दिसेन का नक्की? दिसणार म्हणजे काय दिसणारच. मी कॅमेरामॅन बरोबर सगळं सेटिंग केलेलं आहे. आजकाल सब कुछ बिकता है. हो तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त ना प्रॅक्टिस वर कॉन्सन्ट्रेट कर. हा काका नको ना प्लीज. आता हा दुखा लागले माझे टाळ्या वाजून वाजून. ओ माय गॉड. आज मला कळतंय की दुसऱ्यांना दाद देणं किती अवघड असतं ते. सगळ्यांना नाही जमत. बरं ठीक आहे चल जाऊन आराम कर. पण एक लक्षात ठेव उद्या डॉट 7 वाजता आपल्याला शूटिंगला पोहोचायचं आहे. जी काय तयारी करायची ती आत्ताच कर. रात्री करायची नाही. रात्री फक्त आराम झोपायचं. चला झोपायला निघा चला. डोळे सुचतील. एक मिनिट थांबा. बस 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 कोणालाही कुठे जायची गरज नाही आहे अजिबात. माझा मित्र प्रशांत त्याच्या पूर्ण टीमला घेऊन उद्या इकडे येतोय आपल्या नुपूरला टीव्ही वरती दाखवण्यासाठी. माय गॉड. एक मिनिट तुमचा जो कोणी मित्र आहे ना प्रशांत तो नेमका कोण आहे ते आम्हाला कळू देत ना. माझा मित्र वर्गमित्र प्रशांत दांबले. वा वा क्या बात आहे. ऑडियन्स मध्ये बसणार आहात का तुम्ही काय प्रॅक्टिस करताय? मी प्रॅक्टिस करत नाहीये. मी जयंताचे काय बोलला ना त्यावर हसलोय कळलं ना. प्रशांत दामले याचा मित्र कसं असू शकेल. खरोखर मित्र आहे तो. हसण्यासारखं काय त्याच्यात. माझा वर्गमित्र आहे तो. बर जयंता भाऊजी हे तुमच्या फेकाफेकीचा कार्यक्रम आपण नंतर ठेवूया. आता जरा तिला झोपू द्या. सकाळी लवकर जायचंय ना. कारण आजच्या घडीला नकटूचं टीव्हीवर दिसणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे की नाही. अरे येणार मग येणारच आहे नुपूर टीव्ही मध्ये. माझा प्रशांतशी बोलणं झालंय तो उद्या येतोय संपूर्ण टीमला घेऊन. हो 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 बाबा येत आहेत. प्रशांत दामले येत आहेत. ओके आणि सगळ्यांना पटलंय ना रे. येस येस येस. चला चला येस सगळ्यांना भाऊजी. चला आराम कर. ओ माय गॉड. डिस्टिंग्विश. आता सगळं चांगलं होणार आहे. हे घ्या छान हस भरपूर टाळ्या वाजव मोठी हो. हा ए मम्मी जयंत काका कुठे आहे ग? तो म्हणाला होता ना की प्रशांत सर येणार आहेत म्हणून. नाही मी अशी जर न सांगता निघून गेले तर वाईट वाटेल ना त्याला. काही त्याला वाईट वगैरे वाटणार नाही. एक नंबरचा फेकाड आहे तो. तू काय कोणाची नादी लागतेस. तर चल आपल्याला निघाला उशीर होतो. चला चला लवकर. हो गो बेटा गो. हा जा चाललो आम्ही. हो गो गो. हा अगं नुपूर थांब नको जाऊस. प्रशांत येतोय. माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. मी खोटं नाही बोलत आहे. नुपूर आपल्याला शूटिंगला जायचंय. त्याच्या नादी लागू नकोस. फेकाड आहे तो. चल लवकर चल. नुपूर नुपूर आता थांब माझं ऐक. तुम्हा लोकांना सांगतोय तो येणार म्हणून. माझा चांगला वर्गमित्र आहे प्रशांत. तो आपल्यासाठी नक्की येणार. पण नाही कोण ऐकतच नाहीये. सगळे मला वेड्यातच काढताय. तर नुपूरला कार्यक्रमात नुसतं बसवायला टाळ्या वाजवायला घेऊन गेलाय. मी तिला कार्यक्रमात सामील करण्याचा विचार करत होतो पण नाही. हे बघा चंदूदादा जे करतो ते विचारपूर्वकच करतो. अरे त्या चंदू दादाची तर अहो काय बोलताय तुम्ही. तुझ्या चंदू दादाची तर नेहमी जबरदस्तीच असते माझ्यावर. एवढं ओरडून ओरडून सांगतो तरी माझ्या शब्दाला किंमतच नाही. विश्वासच नाही माझ्यावर. पण माझा विश्वास आहे तुझ्यावर म्हणून तर मी परत आले. नुपूर काय वेडेपणा आहे. आपल्याला बाहेर जायचंय आणि तू परत का आलीस. कारण माझा विश्वास आहे जयंत काकावर. जयंत काका आपण वाट बघूया तुझ्या मित्राची. थँक्यू. तो येणार. माझा मित्र माझ्यासाठी येणार. नक्की येणार. सॉरी थांबूय ना पण. हॅलो हॅलो अहो काका किती उशीर. शूटिंग सुरू होईल आता. हो 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 आणि नुपूरसाठी मी स्पेशल सोफ्यावरची जागा ठेवली आहे. हो 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 हो. चला मी ठेवतो. मला उशीर होतो. या लवकर. हा हा हो हो ठेव ठेव. जयंता काय केलंस हे. तुझ्याशी ना कसं बोलावं कसं वागावं ना काहीच कळत नाही मला. जे काही छान होणार होतं ना त्या सगळ्यावर ह्याने बोळा फिरवलाय. काय तर म्हणे प्रशांत दामले याचा मित्र आहे आणि आज तो इथे येणार आहे. जयंता जर प्रशांत दामले इथे आला नाही ना तर मी तुला सोडणार नाही. बघता ना तुम्ही काय केलं हे. तरी मी तुम्हाला म्हणाले होते यात पडू नका म्हणून. आता काय करायचं.
डोंट वरी, तो माझा मित्र आहे आणि तो येणार. पाहिजे तर मी परत फोन करतो त्या. बघा बरं फोन करून परत. हा नंबर पाठ आहे माझा. हां हॅलो, हा प्रशांत. अरे मी जयू बोलतोय. जयू, युतू. कोण? तातवडे. अच्छा रॉंग नंबर आहे. हा सॉरी रॉंग नंबर लागला. वा